ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना टाळण्यासाठी रात्री पोलिसांची गस्त वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना. विदर्भातल्या मुसळधार पावसामुळे अकोल्यातील पोलीस भरती प्रक्रिया स्थगित, महिला उमेदवारांची मैदानी चाचणी ही 11 जुलैला होणार. गेल्या 24 तासात मुंबई आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर कोकण आणि विदर्भात रेड अलर्ट. मुलुंड पश्चिम भागातल्या लोटस सोसायटीची भिंत कोसळली, 5 वाहनांचं मोठं नुकसान. रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमधील दुर्घटना, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. पुणे मुंबई एक्सप्रेस रद्द झाल्यानं बस स्थानकावर गर्दी, मुंबईतील पावसाचा पुणेकरांना फटका. नवी मुंबईतील सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग, सखल भागात साचलं पाणी, वाशीमधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं पूर परिस्थिती नियंत्रणात, सर्व नद्या अजूनही इशारा पातळीवर, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस, पायऱ्या मार्गाला ओढ्याचं स्वरूप, गडावरून खाली उतरताना पर्यटकांची तारेवरची कसरत. कोल्हापुरात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली, 50हून अधिक बंधारे पाण्याखाली, जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच. पिपाणी चिन्हासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तुतारीशी साम्य असल्यानं चिन्ह बाद करण्याची मागणी. नांदेडमध्ये जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना जाहीर सुट्टी, तर शिक्षणाला अडथळा होत असल्यानं रॅली थांबवा, सदावर्तेंची मागणी.